सरकारने अधिवेशनात शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी। मराठा नेते मनोज जरांगे यांनी या संदर्भात मागणी केली आहे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा, महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी कायदा पारित करा, अत्याचार करणाऱ्याला फाशी झाली पाहिजे असंही वक्तव्य जरांगे यांनी केलं आहे। त्यांनी शेतकऱ्यांची सगळ्यात अगोदर कर्जमुक्ती करणं खूप गरजेचं ती करायला पाहिजे। शेतकऱ्याच्या मालाला भाव पण दिला पाहिजे। पश्चिम महाराष्ट्रात उसाला 3400 रुपये भाव आहे। मराठवाडा आणि बाकीच्या प्रदेशात 2300 2400 हे सुद्धा भाव वाढले पाहिजे। पीक विमाची रक्कम शेतकऱ्याला दिली पाहिजे। आता मागाची गोष्ट झाली मराठवाड्यात, नुकसान भरपाई 100% मिळालेली नाही, हे सुद्धा दिलं पाहिजे। सातारा संस्थांचे गॅझेटियर, कोल्हापूरचे गॅझेटियर आणि पुणे आणि औंध या संस्थांचा JR सुद्धा सरकारनं आता तातडीनं काढला पाहिजे, ही प्रामुख्यानं मागणी आहे। आणि मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना हैदराबादच्या गॅझेटच्या JR नुसार कुणबी प्रमाणपत्र ताबडतोब देऊ। ज्या शिंदे समितीने काही नोंदी शोधलेल्या त्याचे नोंदीचे प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि व्हॅलिडिटी दिली जात नाही, त्या तातडीनं मुख्यमंत्र्यांनी द्यायचे आदेश काढावेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।